काही बहुजन पॅंथर सेनेचा हे आढावा बैठक झाली. या बैठकीचा नेमका उद्देश काय होता? आजच्या आपल्या बैठकीचा उद्देश म्हणजे मराठवाड्यामध्ये आपली संस्था जोरात काम चालते आणि आपल्या आता भरपूर म्हणजे इथल्या नागरिकांचे पण दलित वस्तीचे असतील, अनुसूचित जाती जमातीचे विषय असतील, बेरोजगारीचे विषय असतील, शेतकऱ्यांचे पण खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर अवैध धंदे जे आहेत, अवैध धंदे पण बंद व्हावेत यासाठी पण आमची आजची सर्वात महत्वाची तीच बैठक होती. कारण कसं आहे, युवा पिढी जी आहे ती युवा पिढी भरपूर म्हणजे व्यसनाच्या आहारी चाललेली आहे आणि बहुजन पॅंथर सेनेचं ध्येय आणि उद्देश जे आहे की यामध्ये आपले गोरगरीब मुलं असतील किंवा आपल्या अनुसूचित जाती जमातीचे जे कार्यकर्ते असतील ते व्यसनाच्या आहारी न जाता त्यांनी एक चांगला मार्ग स्वावलंब करावा आणि चांगल्या मार्गातून सामाजिक कार्याकडे आणि सामाजिक चळवळीकडे जावं. कारण महामानवाने आपल्याला एकच संदेश दिलेला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो संघर्ष तर आम्ही आतापर्यंत तिथं करत आलेलोच आहोत, पण व्यसनाहारी जाऊ नयेत यासाठी आमचा हा सर्वात मोठा उद्देश आहे. या बैठकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश? या बैठकीमध्ये आजच्या कार्यकर्त्यांना आपण आपली संघटना वाढीसाठी प्रयत्न कसे करावेत, संघटना कशी असावे आणि संघटना मजबूत कशी करावे आणि गोरगरीब जनतेला आपल्याला न्याय कसा देता येईल यासाठी महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये घेतो. आताच्या या वातावरणामध्ये जे दूषित झालेलं वातावरण, तर तुमच्या संघटनेची सामाजिक भूमिका काय असेल? सामाजिक भूमिका माझी हीच आहे की जिथं जिथं गोरगरिबांवर अन्याय अत्याचार होत असेल तिथं पॅंथर हा पोहोचतोच आणि पॅंथरची भूमिका हीच आहे की कुणावर अन्याय अत्याचार होला नाही पाहिजे. आगामी काळामध्ये आपल्या संघटनेचं पाऊल काय असणार? आगामी काळामध्ये आता सध्या तर आपल्या 9 जिल्ह्यामध्ये काम चालतंय, पण 9 जिल्ह्यापासून पण आपली महाराष्ट्राच्या बाहेर पण संघटना कशी जाईल आणि त्यासाठी महिला असतील, पुरुष असतील, युवा पिढी असेल या सगळ्यांना पण मी आपल्या सामाजिक कार्यातून पुढे उतरण्यासाठी पण आव्हान केलेलंच आहे आणि व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी हा माझा पहिला ध्येय आहे. शेवटचा प्रश्न आहे, जनतेला काय आवाहन करणार? जनतेला आव्हान मी एवढंच करेल की तुम्ही जे आता सध्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये म्हणते मी, भारतामध्ये आता गॅस बंदीचा तुटवडा म्हणा किंवा बाकीचे जे काही राजकीय स्टंटबाजी आहेत, आता आपल्या इराणचं सध्या युद्ध चालू आहे, त्या युद्धामुळे गॅसचा पण खूप मोठा तुटवडा चालू आहे. तो पण आपल्याला तुटवड्यातून कसं बाहेर पडता येईल आणि त्यासाठी आपल्याला कसे प्रयत्न करता येईल यासाठी बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने तमाम मी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आणि माझ्या बहुजन पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पण हेच आवाहन केलेलं आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि कोणत्याही राजकीय नेत्यांच्या ह्याला आमिषाला न बळी पडता आपण आपले कार्य एकदम प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठतेने चालावे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि हेच माझे आव्हान असेल.